श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। जतमध्ये काँग्रेसचे SIR प्रशिक्षण शिबिर संपन्न। एकही वैध मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, काँग्रेसचा निर्धार। BLA 2 कार्यकर्त्यांना मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण। बातमी आहे जतची। भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभर राबवण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण म्हणजेच SIR मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या BLA 2 बूथ लेवल एजंट कार्यकर्त्यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले। मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेमध्ये एकही वैध मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी सतर्क राहून प्रभावी काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार आणि दहर मुजावर यांनी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले। राज्यात सुरू असलेल्या SIR मोहिमेदरम्यान स्थलांतर, अनुपस्थिती किंवा तांत्रिक कारणांमुळे पात्र मतदारांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने मतदार यादीची बारकाईने पडताळणी करावी असे त्यांनी सांगितले। पुढे त्यांनी म्हटले आहे की मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत लोकशाही अधिकार असून कोणत्याही परिस्थितीत एकाही वैध मतदाराचे नाव यादीतून वगळले जाता कामा नये। अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी, कामगार, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मतदानाचे अधिकार अबाधित राहण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते घराघरात जाऊन मतदार पडताळणी करतील। प्रशिक्षणादरम्यान मतदार यादीतील नावांची खातरजमा, नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांची नोंद, हरकती व दावे दाखल करण्याची प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली। BLA 2 कार्यकर्त्यांनी आपल्या बूथमधील प्रत्येक कुटुंबाशी संपर्क साधून मतदार यादीतील नावे तपासावीत आणि कोणाचेही नाव वगळले जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांनी मतदार यादी ही लोकशाहीचा पाया असल्याचे सांगत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव यादीत कायम राहणे आवश्यक असल्याचे नमूद केले। काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते SIR मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत कायम ठेवण्यासाठी काम करतील असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी प्रदेश सरचिटणीस नंदकुमार शेळके, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, बाबासाहेब कोडक, सुजय नाना शिंदे, प्रमोद सावंत, लक्ष्मण तात्या चव्हाण, निंगाप्पा कोरे, मल्लेश अण्णा कत्ती, जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर, मारुती पवार, भूपेंद्र कांबळे, अण्णाराव पाटील, साहेबराव शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, BLA 2 प्रतिनिधी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। शिबिराच्या शेवटी आगामी काळात जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर सक्रियपणे काम करून मतदारांच्या अडचणी सोडवणे, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवणे असा निर्धार व्यक्त करण्यात आला। जतमध्ये काँग्रेसचे SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात। BLA 2 कार्यकर्त्यांना मतदार पडताळणीचे प्रशिक्षण। एकही वैध मतदार मतदानापासून वंचित राहू नये यावर भर। घराघरात जाऊन मतदार यादी तपासण्याचे आवाहन। बूथनिहाय नियोजन व जनजागृती मोहिमेची आखणी। काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती। ब्युरो रिपोर्ट BBM न्यूज नेटवर्क।
नाही. सोयाबीन उत्पादक शेतकरी असो, ऊस उत्पादक शेतकरी असो, दूध उत्पादक शेतकरी असो, शेतकऱ्याच्या पेकाटामध्ये लाच घालण्याचं काम 12 वर्षामध्ये या सरकारने केलं. कांद्याची निर्यात बंदी लादली, अमेरिकेसोबत व्यापारी करार केला. सोयाबीन उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी आता देशोधडीला लागणार आहे. अमेरिकेतला स्वस्तातला कापूस, अमेरिकेतलं स्वस्तातलं सोयाबीन, अमेरिकेतली स्वस्तातली साखर आपल्या देशात येणार आहे आणि साखरेपासून सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकरी आता देशोधडीला लागणार आहे. त्या नरेंद्र मोदीचं त्या एप्स्टीन फाईल नावाच्या कुठल्या तरी वाईट कांड केलेलं आहे त्या माणसानं. त्याचं नाव त्या फाईलमध्ये असल्यामुळे ते डोनाल्ड ट्रम्प नाच म्हणलं की नाचते, बस म्हणलं की बसते, उठ म्हणलं की उठते. त्या पाकिस्तानवर हल्ला केला, त्यानं डोळे वटारले, यानं हल्ला मागे घेतला. आपल्याला रशिया स्वस्त तेल देत होता, अमेरिकेनं डोळे वटारले, या बाबांना अमेरिकेकडून तेल घ्यायचं मान्य केलं, रशियाकडून तेल घ्यायचं बंद केलं. त्याचं काहीतरी लपडं तिकडं अडकलेलं आहे, म्हणून ते या देशातल्या शेतकऱ्यांना बळी देतोय. हे आमच्या लक्षात येऊ नये म्हणून SIRचा खुळखुळा वाजवला जातो. दुसरी गोष्ट, या देशामधल्या महिलांना, स्त्रियांना सुरक्षितता देऊ शकलेली नाही. या देशामधली व्यसनाधीनता कमी करू शकलेली नाही. तुमचा तालुका तर गुटखा किंगचा तालुका झालाय. इथले भले भले सरकारमध्ये संबंधित मुख्यमंत्र्याच्या अवतीभोवती असलेले नेते हे गुटख्याच्या हप्त्यावर महाराष्ट्रभर माज करत दाखवत हिंडत आहेत, दहशत गुंडगिरी करत हिंडत आहेत. माझ्या तुळजापूर मधला नगराध्यक्ष हा ड्रग्सच्या व्यापारामध्ये पोलिसांनी पकडला, न्यायालयाने त्याच्यावर खटला दाखल केला. खटला चालू असताना या भाजपवाल्यांनी त्याला बाहेर काढलं, नगर परिषदेची उमेदवारी दिली आणि ड्रग्स विकणारा माणूस, कोर्टातून सुट्टीवर आलेला माणूस, पॅरलवर आलेला माणूस माझ्या तुळजापूरचा नगराध्यक्ष आहे. तुमच्या इथल्या आमदाराबद्दल मी सांगायची गरज नाही. कुठल्या गुटख्याचे कुठले हप्ते कोणाकडे भेटतात इथं बसलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहित आहे. व्यसनामध्ये आमची पिढी बर्बाद केली. महिला सुरक्षा आमच्या देशात, राज्यामध्ये नाही. आज 10,000 पेक्षा जास्त महिला एका महिन्यामध्ये गायब होतात असा सरकारचा आकडा सांगतो. देवेंद्र फडणवीस ते शोधायला तयार नाही. इथं दिवसाढवळ्या बंदुकीनं गोळ्या घातल्या जात आहेत, लहान लहान लेकरं मारली जात आहेत, छोट्या छोट्या मुलीवर बलात्कार होत आहेत, शेतकऱ्यांना देशोधडीला लावलं जातं. कर्जमाफी करतो म्हणाले, आता 100 अटी आमच्या इथं लाभल्या, कर्जमाफी करत नाहीत. हमीभाव देतो म्हणले, हमीभाव देत नाहीत. पीक कर्ज देतो म्हणले, पीक कर्ज देत नाहीत. खताची एक गोणी सुद्धा 50 किलोची 40 किलोला केली आणि त्याचा भाव तिप्पट केलेला आहे. या सगळ्यामधून त्यांना लोकांची नाराजी म्हणून खासदार आमदारांनी सावध व्हायचं असं हे नाही. उद्या 20-25 मतदार तुमच्या ब्लॉक मधल्या यादीतले, तुमच्या बूथ मधल्या यादीतले जरी कमी दिले तर उद्या ग्रामपंचायत मध्ये तुमची जागा धोक्यात आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तुमची जागा धोक्यात असणार आहे. हा धोका फक्त आमदार खासदारापुरता नाही, तो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढणाऱ्या सगळ्यांसाठी सुद्धा तो तितकाच मोठा. भाजपाची लोक मैदानात उतरलेले. मागच्या 3 इलेक्शन मध्ये प्रत्येक बूथ मध्ये काँग्रेसला किती मतदान झालं आणि भाजपाला किती मतदान झालं याचे आकडे त्यांच्याकडे आहेत. 3 पिढ्यापासून काँग्रेसकडेच जे मतदार आहेत, जी घरं काँग्रेसचं काम करतात, अल्पसंख्याक समाज असेल, दलित समाज, आदिवासी समाज असेल, ओबीसी समाजाची माणसं 12 वर्षाच्या सत्तेनंतरही काँग्रेसला सोडत नाहीत. कुठल्याही निष्ठेनं, कुठल्याही पैशानं विकत घेता येत नाही, कुठल्याही दबावाला बळी पडत नाही. अशी बियाची कणस जी आजही काँग्रेसमध्ये आहेत, त्यांना आता मतदान यादीमधून बाहेर फेकायचा शेवटचा मार्ग बीजेपीनं आखलेला आहे, निवडणूक आयोगानं आखलेला आहे. त्यामुळे ह्या मतदानाची आपल्याला काळजी घ्या. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.